मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत नाशिकमध्ये एकत्र बैठक घेणार, उर्वरित अर्जांबाबत चर्चा करून निर्णय घेणार अशी सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंमध्ये लढत। काल फोनवरून बोलणं झालं, त्यानंतर गोकुळ गीते नॉट रिचेबल, गोकुळ गीतेंची भेट घेऊन अर्ज माघारीसाठी विनंती करणार, मंत्री गिरीश महाजन यांची ही माहिती। जळगावमध्ये भाजप विरोधात शिवसेनेचा बंडखोर रिंगणात, नाशिकमधील अडचण सुटली की जळगावमध्ये ही अडचण दूर होईल। जळगावमधील महायुतीच्या बंडखोरीवरून महाजनांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध, पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ, चंद्रपूर आणि अहिल्यानगरची जागा बिनविरोध। महाविकास आघाडीवर मात्र नामुष्की, 8 उमेदवारांची माघार। ऐनवेळी अर्ज माघारी घेतलेल्या बाळ मानेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी, बाळ माने पुन्हा भाजपमध्ये परतण्याची शक्यता। शिवसेना पक्ष मानेंसोबत असल्याची उदय सामंतांची सूचक प्रतिक्रिया। उमेदवारी मागे घेण्यासाठी 150 कोटींचा घोडेबाजार, निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा अट्टहास। संजय राऊतांचा हा हल्लाबोल, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील विदूषक म्हणत अमित साटम यांची राऊतांवर टीका। कोल्हापूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले, शहराध्यक्ष मंजित माने यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। पक्षाच्या कार्यक्रमाला आमंत्रण देण्यावरून वाद झाल्याची माहिती। राणा दाम्पत्यांकडून पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी भेटीची शक्यता। राज्यसभेची जागा भाजपच्या वाट्याला जाणार अशी सूत्रांची माहिती। नीट परीक्षा पूर्वतयारीबाबत आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा बंगल्यावर आज आढावा बैठक। 22 जूनला नीटची फेरपरीक्षा होणार।